हाय, हॅलो, नमस्कार. मी नीलम तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये स्वागत करते. इथे मिरच्या खराब होत होत्या म्हणून म्हणलं ह्याचा आज ठेचाच बनवूया. मस्तपैकी लसूण निवडून घेतलं, मिरच्या निवडून घेतल्या, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा चिरून घेतला. खूप छान होती ही चटणी, झटपट होते आणि खायलाही खूप छान लागते. त्यानंतर पहिला सगळ्यात आधी मी भाकऱ्या करून घेतल्या. भाकरीला मी जर एक 8-10 दिवस झाले असेल पीठ मळून तर मी त्याला गरम पाणीच घालते. आणि मस्त असं पीठ मळून मी भाकऱ्या करून घेतल्या. मला आधी भाकऱ्या अजिबात येत नव्हत्या. लग्न झाल्यानंतर मला फक्त चपात्या येत होत्या, त्या पण कशा तरी येत होत्या. पण आता मी हळूहळू शिकले आणि मी परफेक्ट झाले आता भाकरीमध्ये. कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय माणूस कोणतीही गोष्ट शिकू शकत नाही आणि करू शकत नाही. तसंच काहीसं आहे. प्रॅक्टिस करत राहायचं, सातत्य ठेवायचं, आपल्याला यश नक्की मिळतं. ते ह्यातून कळतंच आहे मला. इथे मस्त अशा छान टम्म अशा फुगणाऱ्या भाकऱ्या करून घेतल्या आणि त्याच तव्यावरती मी आता ठेचा करणार आहे. ठेचा म्हणजेच टमाट्याची चटणी असं म्हणतात आमच्या इथं. सगळं तेल घातलं, मिरच्या, कांदा, लसूण, जिरं, कोथिंबीर घालून मस्तपैकी फिरवून घेतला आणि त्यात आता मी मीठ घालून झाकून ठेवणार आहे. झाकून ठेवल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटात टोमॅटो पूर्ण शिजले की मग आपल्याला ते ह्याच्याने ठेचायचं आहे. इथे मी भाकऱ्या सगळ्या करून घेतल्या आणि भाकरी केल्यावरती किचन कट्टा खूप घाण होतो, ते स्वच्छ करून घेतला. भाजी आणली होती बाजारातून, सगळी भाजी लावून घेतली. कोथिंबीर मी आधीच धुवून वाळवते बाहेरच, म्हणजे पंख्याच्या खाली, आणि मग आत ठेवते. त्यामुळे व्यवस्थित राहते कोथिंबीर 8 ते 15 दिवस. इथे ते शिजलं आहे. आता याला मी डाळ म्हणजे पावभाजी मॅशरने मॅश करून घेतले. कारण माझ्याकडे दगडाचा खलबत्ता नाहीये, त्यामुळे मी पावभाजीच्या मॅशरनेच मॅश करून घेते. खूप छान टेस्टी आणि चवीला लागते ही चटणी. चटणीचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती छान दिसते. मस्तपैकी चटणी आणि भाकरी एन्जॉय केली आम्ही. आणि बाकी सगळी कामं आवरली, भांडी घासून घेतली जेवणाची. त्यानंतर आम्ही गेलो होतो मार्केटात आणि मी आज माझ्यासाठी नवीन चप्पल घेतली. खूप छान आहे ही चप्पल क्वालिटी वाईज. मी जनरल शॉपमधूनच घेतली. दुपारी थोडा आराम केला आणि संध्याकाळी उठून ॲज युज्युअल माझ्या स्वामींची सेवा. माझ्या स्वामींच्या सेवेशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. माझ्या स्वामींशिवाय मी नाही. स्वामी आहेत म्हणूनच आज मी इथे आहे. त्यामुळे त्यांची सेवा केल्याशिवाय माझा दिवस संपतच नाही. असं सगळ्यांसोबत होतं का मला नक्की सांगा. स्वामी आहेत आपल्या पाठीशी. स्वामींची सेवा करून घेतली आणि असा संपवला आम्ही आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमची साथ मला सदैव लाभू द्या. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.